खंडाळा टीम प्रतिनिधी आलाय का? खंडाळा टीमचा प्रतिनिधी आहे कुणी? असेल तर ताबडतोब संपर्क करा. चला पंच, चला ऑफिशियल्स. एक छोटंसं आव्हान आहे. 4 षटकामध्ये 25 झाल्यात. विजयासाठी 26 धावसंख्येचं लक्ष्य आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी टीम देखील मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी देखील गेलेली आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतून दाखल होते. लेट्स प्ले डाबल होईल सुरुवात. 25 झाल्यात. विजयासाठी 26 धावसंख्येचं लक्ष्य आहे. सर्व टीम अविकट आलेत. पहिले षटक टाकण्यासाठी पहिला चेंडू दर्जेदार 50 वेगाचा. निखिल आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आलेली आहे. 26 धावसंख्येचा पाठलाग करते. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट. हो, आडव्या पाट्या चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आले तिथे. चेंडूच्या खाली झेल झालाय आणि निखिल शून्याचा चष्मा परिधान करून मैदानाच्या बाहेर जातात. 0 आकड्यावरची पहिली विकेट. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज बाद. हो, आडव्या पाट्या चेंडू क्षेत्ररक्षक आले तिथे. चेंडूच्या खाली झेल झाला आणि निखिल शून्याचा चष्मा परिधान करून मैदानाच्या बाहेर जातात. 0 आकड्यावरची पहिली विकेट. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज बाद. नवीन फलंदाज बॅटर मैदानाच्या आता चेतन दाखल होत आहेत. बॅटिंग साठी आता चेतन येताना पाहायला मिळत आहेत. निखिल यांच्या जागेवरती नवीन फलंदाज चेतन दाखल झालेत. बरेचसा चेंडू इथे देखील डॉट. चेतन साठी टाकलेला हा निर्धाव चेंडू आहे. पहिल्या षटकात आवी कटकी तुम्ही पाहताय दर्जेदार गोलंदाजी करतायत. हो, या बरेचसा चेंडू सरळ बॅटनं भिरकावून दिलाय. सरळ सीमारेषेच्या अगदी बाहेर. छत्रपतींचा छावा इथे मिळतायत. साधा षटकार. पुढ्यात आलेला चेंडू चेतनच्या चेंडू सीमारेषेची कोंडी फोडणारा हा आलाय. दमदार षटकार.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. 6 धावा बलकावरती आहे. 26 पाठलाग करते टीम. इथे देखील चेंडू भेदक मार आहे. आडवा बॅटने पॅडल स्वीपचा फटका खेळायचा होता परंतु चेंडू बॅटवरती नाही येऊ दिला. षटकारानंतर गोलंदाजचं कमबॅक पाहायला मिळतोय आणि चेंडू येतोय निर्धाव. डॉट बॉल. यावेळेचा चेंडू फाईन लेगला गॅप शोधलाय आणि चेंडू सरळ पाठवून दिलाय सीमारेषेच्या अगदी बाहेर. येतोय चौकार. 4 धावा. चौकाराच्या साहाय्याने स्कोर कर देखील चेंडू फाईन लेगवरती 10 धावा आणि 10 धावा बलकावरती आहे. अखेरचे 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात अजून देखील 16 धावा. 18 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज आहे. 18 चेंडू विजयासाठी 16 धाबे संख्येची गरज. गोलंदाज परत गोलंदाज दाखल होत आहेत ओव्हर नंबर 2 मध्ये. फुलटा चेंडू त्याला मात्र फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक दूरवरती आणि हा चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. आलाय चौकार. 4 धावा. दाखल होत आहेत ओव्हर नंबर 2 मध्ये. फुलटा चेंडू त्याला मात्र फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक दूर आणि पहिल्या तिथे मात्र चौकार वसूल केल्या. धावा संख्या वाढली आहे. 14 वरती धाव फलक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 14 धावा. यावेळेस पण एकदा कव्हरला चेंडू केला गेला. प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षण तिथे मात्र सजवलंय आणि परंतु क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा झालंय खराब आणि चेंडू पुन्हा एकदा होतोय फरार. अगदी सीमा पार. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चौकार. 4 धावा. चला खंडाळा टीमचा प्रतिनिधी आला का? खंडाळा टीम चेंडू केला गेला. प्रोटेक्शन आहे. खंडाळा टीम प्रतिनिधी आलेला आहे का? संपर्क करा. यावेळी चेंडू बिग हिट आणि चेंडू सरळ मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर न चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आलाय षटकार. 6 धावा. 24 धावा डबल कव्हरती आहेत. 2 धाव्यांची केवळ विजयासाठी गरज आहे. 2 धावा इथे विजयासाठी. यावेळी चेंडू बिग हिट आणि चेंडू सरळ मिड विकेटच्या क्षेत्र आणि सामना मात्र इथे जिंकलेला आहे. विजयी आणि पराभूत दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक स्वागत. खंडाळा टीम प्रतिनिधी कुठे? खंडाळा टीम प्रतिनिधी अजून देखील आलेला नाहीये.
पिसार्व टीमचे कॅप्टन पिसार्व टीमचे संघनायक संपर्क करा.
ऑर्गनायझर कमिटी पुढच्या सामन्याचा पुकार करत. चला बरं पटकन आता वेळ घेऊ नका. चला शिरूर संघ आणि पी सर्वे. चला नाणेफेकीसाठी चला. घ्या नाणेफेकी सर. 4 षटकांचा सामना. 4 गोलंदाज फेकी बॉलिंग नॉट अलाउड. घ्या भैया चला. घ्या नाणेफेकी घ्या. नाणेफेकी होते तिसरी विरुद्ध शिरूर असा आज सामना आपल्याला ते पाहायला भेटतोय. आणि नाणं यस पिसिरो इन द टच सांगा. पिसिरो ह्या संघाने मात्र ते नाणेफेकी जिंकलेली पाहूया. निर्णय हा ताबडतोब सांगा सर. इकडे तुम्ही इकडे. पिसिरो बॅटिंग यस. चला शिरूर संघ आपला 12 खेळाडू पाठवा. अविनाश कटके सर आपला एक राखीव खेळाडू पाठवा. 4 षटकांचा सामना ते आपल्याला पाहिले होते. आमचे परम मित्र जेजुरीगडे सावकासरे भानू प्रेमात लावलं वेड खंडोबा सोडून आला जेजुरीगड आमचे बंटी वाटे सर आपले सरसेचं स्वागत. कुलमिलाकर 4 ओव्हर 4 षटकांचा सामना असेल. चला बॅट्समन. चला बॅट्समन चला. स्टार 11 शिरूर विरुद्ध पिसिरो असा हा सामना असेल. चार ओव्हर. चला बॅट्समन. हा असू दे. फूलों में गुलाब नशे में शराब धातु में सोना रामायण में राम. अरे ता म्हणजे क्रिकेटची पंढरी ज्यांच्या आवाजाने देणे नसते सारे. क्रिकेट का सिलसिला रहेगा जारी.
आकाशवाणी केंद्र सुपेखुर्द येथून मी स्वतः क्रिकेट समालोचक डान्सिंग अंपायर आदरणीय अनिल बोलोटे सर आलेल्या तमाम क्रीडा रसिकांना खेळाडूंना मानाचा प्रेमाचा मुजरा करतोय आणि घेऊन जातो ह्याच डोळा जमलाय छत्रपती चषकाचा महासोहळा नाथकुळा गणपतीपुळा मित्रांनो नाथ केला परंतु वाया नाही गेला 2025चा थरार आहे कला संस्कृती उदम काही उणे उभ्या भारता भूषण व्हावे असे आमुचे पुणे जिल्हा एकीका आपण पाहिलं पिसोऱ्यात आपण पाहिलं हा संघ पुरंदर तालुक्यातील स्टार येलो शिरूर आपण पाहिलं शिरूर तालुक्यातील आणि पुणे जिल्ह्यातील असणारे 2 संघ एकीका आपण पाहिलं एकीका अविनाश कटके असणारे तर दुसरी का आपण पाहिलं किरण बांगर असणारे आणि ह्या 2 संघाची गाठ मात्र ह्या भव्य क्रीडा संकुलावरती पडलेली आहे मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो सणसवाडी हे गाव तुम्हाला आपण पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं त्या गावामध्ये सन ग्लोब हे मैदान आहे आणि सन ग्लोब हे मैदान महेंद्र सिंग धोनी सरांचे तेही मैदान पुणे जिल्ह्यामध्ये सणसवाडी गावामध्ये आहे त्याच गावचे स्टार येलो शिरूर संघ आज आपल्या मैदानावरती आहे दोन्ही संघाला आणि पिसूर अविनाश कटके सर यांचा असणारा पिसूर संघ दोन्ही संघाला विजयाच्या शुभकामना देतो पिसूर संघ आपला खेळाडू पाठवा अविनाश कटके सर एक राखीव खेळाडू पाठवा सर एक खेळाडू पाठवा आता अविनाश कटके सर आपण पाहिलं मित्रांनो हे नाव महाराष्ट्र टेनिस मध्ये आदराने घेतलं जातं एक आवडीचा खेळाडू एक अष्टपैलू तो गुणवान खेळाडू म्हणून खरं तर अविनाश सरांचं नाव घेतलं जातं चला पिसूर चला बॅट चला पटकन राहुल सोनवणे फर्स्ट ओव्हर स्ट्राईकला अविनाश कटके असणार आहे नॉन स्ट्राईक बॅट्समन नेम नाव सांगा सर नॉन स्ट्राईक बॅट्समन यस आयुष दोन्ही आपण पाहिलं दोन्ही बॅट्समन मेष राशीचे आहे राहुल सोनवणे पहिलं षटक येथे घेऊन येतो स्टार येलो शिरूर 2 नामांकित संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जे पाहायला भेटतात दोन्ही संघाला विजयाच्या शुभकामना चांगलं खेळा मित्रांनो एक संघ आपल्याला माहित आहे हो लॅक्स पेन चेंडू लूज पद्धतीचा होता खोल टप्प्याचा चेंडू आहे किपरच्या दस्तानामध्ये विसवलेला गेलेला आहे अरे जिंदगी का रास्ता आसान नहीं होता बिना संघर्ष किया कोई महान नहीं होता जब तक पत्थर पे ना पड़े हथौड़ी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता अतिशय सुंदर फटका खेळला केलेला आहे सुंदर क्षेत्ररक्षण येथे पाहायला भेटतंय अविनाश कटकेंचं खातं खोललं जातं धावफलक धावसंख्या आपण पाहिलं 1 धाव असेल आज आपण पाहिलं मित्रांनो महाराष्ट्र दिन चिरायू हो अतिशय सुंदर चेंडू इथे पाहायला भेटलेला आहे महाराष्ट्राबद्दल अनेक लेखक कवींनी गौरव दिवार काढले आहेत त्याचा संग्रह करण्याचा एक प्रयत्न केलाय तो दिवस म्हणजे महाराष्ट्र दिन कामगार दिन म्हणून पाळला जातो विदर्भ कुंतल अश्मक लाट अपरांत अशा विविध नावाने एकटवलेला मराठा देश म्हणजेच माझा आपला महाराष्ट्र करा कष्ट होसा दष्टपुष्ट जय महाराष्ट्र आयुष्यवाद माझा आपला एक बाद एक आपण पाहिले हे श्री चक्रधर स्वामींचं महाराष्ट्र करा कष्ट होसा हे कार्यकर्त्यांचं मोळ आहे राष्ट्रपिता महात्मा गांधींचं हे सुंदर वाक्य नो बॅटर अमोल कोलते नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये महाराष्ट्र हा भारताचा सिंहद्वाराचा प्रहरी आहे हे कवयित्री महादेवी वर्मा यांचं सुंदर वाक्य आहे मंगल देशा
पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, राखट देशा, कणकर देशा, दगडाचा देशा, नाजूक देशा. सुंदर चेंडू आहे. कोमल देशा, फुलांच्याही देशा. अरे प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. राम गणेश गडकरी अर्थात गोविंद गर्जांचे सुंदर वाक्य आहे. राहुल सोनवणे एक धक्का मात्र दिलेला आहे. अमोल लूज पद्धत चेंडू, शॉर्ट स्पीच चेंडू होता, लूज पद्धत टाकलं गेलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ ते समाप्त होतोय आणि दापलका एक बाद एक पिसुर्वे संघ संत गतीने सुरुवात केली गेलेली आहे. भाऊ असो तो सुंदर संपन्न की मा प्रिय आमेचा एक महाराष्ट्र देश हा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे हे सुंदर वाक्य आपल्या कानी पडतात. दुसऱ्या गोलंदाजाचा वापर करत असताना पाहूया कोणाच्या हातामध्ये ते चेंडू दिला जाणार आहे. गोलंदाज मला नाव सांग गोलंदाजाचं. गौरव. गौरव आपण पाहिलं उंच पुरा असणारा गौरव. मित्रांनो गौरवला पाहिलं आपण पाहिलं अहिल्यानगर जिल्हा श्रीगोंदा तालुका. आणि आपण पाहिलं किरण मोरेची आवश्य आठवण होती कारण किरण मोरेची उंची आणि गौरवची उंची सेम टू सेम आहे. चेहरापट्टी पा, चेहऱ्यावरती असणारी सुंदर दाढी पा, अवश्य किरण मोरेची आठवण गौरव मात्र करून देतो. आणि इथे एक बाद एक धाव. आणि हॅलो बाहेर जाणारा चेंडूवरती आपण पाहायला भेटलेला आहे. शॉर्ट हायलाइटचा खेळाडू चेंडूवरती येतो. एक तर पूर्ण केली गेलेली पहिल्या चेंडूवरती 9 बॉल +4 5 आता 6 आणि दापलका धावसंख्या 7. अविनाश कटके सर 2 वाजून 43 मिनिटं झालेली आहे. हो चेंडूला फक्त मनगटाच्या जोरावरती हा चेंडू फक्त बाहेर काढलेला आहे. आणि आपण अविनाश सरांक खरं तर स्ट्राईक दिलेली आहे. 8 पडली गाठ पडली टक्का. आपण पाहिलं 8 धावा आहे. मराठी मातीचा महाराष्ट्र जनतेचा एक सुंदर संपन्न छत्रपती चषक 2025 हा टिळा. हो सुंदर फटका. थर्ड स्लिप मध्ये चेंडू चौकारासाठी जाणार आहे. चौकारानंतर दापलका धावसंख्या 12 धावा आहे. माझ्या मराठी मातीचा लावा ललितास टिळा हिच्या संघाने जागला काही दिशेतील टिळा. कुसुमरा चौकारासाठी एक वाक्य आपल्या कानी पडते. आज महाराष्ट्र दिन आहे. सामना सुंदर आहे. हो ब्लॉक चेंडू होता डीपला गोल. यस पहा ज्या खेळाडूवरती आशा होती तोच अविनाश कटके होते बाद असेल. सुंदर 2 बाद 12 धावा. पहा ज्या खेळाडूवरती आदरणीय विद्यमान आमदार पाचपुते साहेबांची स्पर्धा होती त्यावेळी किरण मोरेचं फक्त मी नाव ऐकलं होतं. 2010 ची घटना असेल. 2025 साल चालू त्यावेळी पंचही आपलेच होते. किरण मोरे हे नाव मी फक्त ऐकून होतं पाहिलं तर नव्हतं. कारण मी काय सांगतो कारण आता गौरव गोलंदाजी करतो. उंची तशी आहे, चेहरापट्टी तशी आणि स्टाईल तशी आहे. आणि ज्यावेळी किरण परिक्रमा चषकामध्ये आला त्यावेळी कळालं किरण मोरे कोण आहे. हो फक्त क्लिप केलंय आलो चेंडू जातोय. हो धावा पळून काढायचं एक सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. एक धाव आणि एका धावेनंतर दापलका धावसंख्या आपण पाहिली गेलेली आहे. 2 बाद 13 आहे. हो फक्त क्लिप आणि आपण पाहिलं हो धावा पळून काढायचं एक सुंदर
एका धावसंख्येवरती आपण पाहिले घनश्याम मात्र खेळतोय. घनश्याम आत 13 चेक करा बोलतात. षटकार गेलाय का चेक करा. पाहूया षटकार गेलेलं काय त्यासाठी खऱ्या अर्थानं पंचांनी थेट अंतर घेतलेलं आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीच्या निमित्त शंभूराजे प्रतिष्ठान सुपेखुर्द फेर डिलिव्हरी आयोजित छत्रपती चषक 2025 एक धाव असेल. आमचे अक्षय चांदगुडे सर आपण पाहिलं तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमच्या समोर होते. त्यांचे सरसे स्वागत आहे. आपण पहा मित्रांनो ही जी त्रिमूर्ती आहे जे भैया काकडे सर असतील, प्रवीण सर असतील, अक्षय सर असतील, अतिशय सुंदर नावाजलेली पंच म्हणजे महाराष्ट्राच्या काना आणि कोपऱ्यामध्ये खऱ्या अर्थाने ह्या पंचांचा जो डंका एक नावाजलेले पंच म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातात. आणि बाबा आमच्या अक्षय सर आणि भैया काकडे सरांना तर लाख लाख शुभेच्छा. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक पंच तयार झालेले हा इतिहास आहे. याला मी साक्षी आहे स्वतः. 1.5 वर्षाच्या काळ मी क्रिकेट पासून थोडा 1.5 वर्ष 1 ते 1.5 वर्ष थोडा दूर गेलो होतो काही कारणास्तव, परंतु त्याला मी साक्षी आहे का त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक पंच नवीन घडले गेलेले. आता ते पंच कोण आहे हे त्यांना माहित आहे. यस एका पंचाने हात केला प्रवीण सरांनी. परंतु मित्रांनो मराठीमध्ये म्हणे खाल्ल्या घासाला जागा, बरोबर आहे. काही नाही जागते तो विषय सोडा अक्षय सर, बरोबर आहे. जाऊ दे त्या गोष्टी बाजूला ठेव. परंतु सांगतो त्यांच्यापासून आता आपण सावध राहायचं. हो यस घनश्याम कोलते. अरे आज की शाब किसी के नाम होते घनश्याम कोलते षटकार. छत्रपतीचा छावा येथे मिळाल्या 6 धावा 19 धावा आहे. मोडून पडला संसार अरे बाकी 2 हात करावं लागणार आहे. उसळी घेणारा चेंडू किरण बांगर गोलंदाजी मार्क एक षटकार आलेला आहे. 2 बाद 19 धावा आहे. एक चांगली भागीदारी इथे पाहायला भेटती. छोटीशी भागीदारी ही बरेच काही सांगून जाणार आहे. ओ यस ती छोटीशी भागीदारी ही बरेच काही सांगून जाणार आहे. पाहिलं इथे घनश्याम मात्र बाद असणारे. जरी षटकार आला त्यानंतर निर्धाव चेंडू गेला त्यानंतर आपण पाहिलं गेलेलं घनश्याम कोलते बाद असेल. किरण बांगरला आपण पाहिलं येथे विकेट भेटलेली आहे. 3 बाद 19 धावा धावफलकावर आहे. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं शिवकुमार. अरे शेतकऱ्याच्या देठालाही जरी हात लावला ना हात छाटले जातील हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य होतं. कारण माझा शेतकरी जगला तर जग जगेल. शेतकरी राजा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये फुटॉस पद्धत चेंडू इथे पाहायला भेटला. पॉइंट क्षेत्रावर कलेक्शन पास सुंदर होत आहे. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न नकार दिलेला आहे. दापलका धावसंख्या 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धावा आहे. 4 षटकांचा सामना आहे. 2 वाजून 49 मिनिटं झालेले. पेरत चला पेरलं ना मित्रांनो चांगलं उगवत असतं.
दापोलकर धावसंख्या आपण पाहिली गेलेली षटकारानंतर 26 धावा आहे. आपण पाहिलं थोडं महागडं षटक किरणचं पाहायला भेटतं. 2 षटकार आलेले. अतिशय वाईट चेंडू पाहायला भेटतोय. 27 धावा दापोलकर. जिंदगीचा खेळ इथे चालू आहे. पुन्हा एकदा सुंदर फटका आहे. बिग गॅप शोधला गेला. डीप विकेट मधून सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. फिकी अनमोल आहे आणि दापोलकर धावसंख्या 1 ने आकार घेते आहे. येथे आपण पाहिले गेलेलं 29 धावा आहे. 4 षटकांची लढत आहे आणि येथे तिसरे षटक हे मात्र समाप्त झालेले आहे. अंतिम षटक असेल. 18 चेंडू मध्ये 29 आलेलं आहे. शेवटचं षटक पहा येते काय सांगून जाणार आहे. यानंतर आपण पाहिलं खऱ्या अर्थानं आदरणीय आमचे परम मित्र बंटी शेठ घाटे पाटील जेजुरी संघाचं आगमन आहे. त्यांच्या सर्व मित्र परिवाराचं सहर्ष स्वागत. पहिलं षटक राहुल सोनवणे टाकलं. दुसरं षटक आपण पाहिलं गौरवने टाकलं. तिसरं षटक किरणने टाकलं आणि चौथं षटक आपण पाहिलं गोलंदाजाचं नाव कळवा. राहुल सर गोलंदाजाचं नाव सांगा. हर्षवर्धन. शेवटचा गोलंदाज येथे पाहायला भेटतोय. 29 रन, लॉस ऑफ 3 विकेट. फर्स्ट बॅटिंग पिसुरू आहे. पहिला चेंडू निर्धाव श्री लक्ष्मी माता क्रिकेट क्लब पिसुरू विरुद्ध आपण पाहिलं स्टार 11 शिरूर. 5 चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा. फुलटॉप चेंडू सिसा मारा. हा असेल चौकार. 33 उन्हाचा तडाखा. अरे काम ऐसा करो नाम हो जाए. नाम होते ही काम हो जाए. चेंडू सिसा मारा. हा असेल चौकार. 3 वाजून 7 मिनिटं झालेले. सामना अतिशय सुंदर आहे. दापोलकर धावसंख्या आपण पाहिली तब्बल 32 धावा बनवले गेलेल्या. 3 बाद 32. गोलंदाज सज्ज आहे. सुंदर फटका आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे. फेके अनमोल आहे. 33 धावा दापोलकर आहे. 3 गाड्याच्या मोबदल्यात श्री लक्ष्मी माता क्रिकेट क्लब पिसुरू संघ. हा सामना मित्रांनो आपल्याला माहिती आहे. हा सामना एक सुंदर झाल्याशिवाय राहणार. कारण आपण पाहिलं पुणे जिल्ह्यातील नामांकित संघांची गाठ. सुपर. सुंदर जेल मात्र टिपला गेलेला आहे. 4था धक्का इथे सण होतोय आणि 33 धावा मात्र वाहवा कोणाची केली जाते. बक्षिस कोणाच्या नावाने दिली जातात. भंडाराने आपण पाहिलं गुलाल कोणाच्या नावाने उधळला जातो. खांद्यावरती कोणला घेतलं जातं आणि मित्रांनो टाळ्या कोणाच्या नावाने वाजवल्या जातात आणि तुम्ही ठरवा बोटे कोणाच्या नावाने मोडली जातात. चांगलं काम केलं तर खऱ्या अर्थाने वाहवा केली जाते. बक्षिसे दिली जातात. आताच परवाची गोष्ट आहे. भूकंप इथे जी स्पर्धा झाली मुळशी तालुक्यामध्ये 24 चेंडू मध्ये किती धावा बनवल्या. 100 धावा बनवल्या. आपली पुणे जिल्ह्यातली घटना आहे. इथे आपण पाहिलं 5वा फलंदाज बाद केला गेलेला आहे. दापोलकर 33 धावा आहे. 33 धावा बनवल्या गेलेल्या आहे. चला न्यू बॅटर चला. परवाची गोष्ट आपण पाहिलं 24 चेंडू मध्ये 100 धावा बनवल्या आणि एका क्रीडा रसिकाने तब्बल त्या अंकितला 1,16,000 रुपये दिले. पहा आता ही पुणे जिल्ह्यातली घटना आहे. ही जगातली पहिली घटना आणि ग्राउंड वरती दिले बक्षीस. आम्ही जामखेड प्रीमियर लीग आदरणीय सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ घावे यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड मध्ये स्पर्धा पार पडली. 19 चेंडू मध्ये 70 धावा अरमान शेखने बनवल्या.
आणि इथे वाईट चेंडू असेल, वाईट नंतर धावफलकावर 34 धावा आहे, तर क्रीडा रसिकांनी तब्बल 40,000 रुपये बाल खेळते. ही महाराष्ट्रातल्या घटना आहे. आज म्हणजे क्रिकेटला किती सुंदर दिवस आलेले. हो, सुंदर फटका आहे, छत्रपतीचा छावा येथे मिळाल्या 6 धावा. शेवटच्या चेंडूवरती षटकार, धावा झाल्या 40, लागता 24 चेंडू मध्ये 41 धावांचं लक्ष्य. चाळीस धावा बनवले गेलेले 41 धावांचं लक्ष्य आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे वय वर्ष 14 वैभव सूर्यवंशी 35 चेंडू मध्ये 100 धावा बनवल्या आणि बिहारचे मुख्यमंत्री साहेबांनी तब्बल 10 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलं. म्हणजे पहा, चांगलं काम केलं तर ही बक्षिसं दिली जातात. 1 कोटी 1 कोटीला घेतलेला खेळाडू सोस आज वैभव सूर्यवंशी यांनी जगातील तरुणाला एक चांगला संदेश दिलाय. एक्केचाळीस धावांचं लक्ष्य. स्टार 11 शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे या संघासमोर हे आव्हान मात्र ठेवले गेलेले आहे. सामना अतिशय महत्वाचा आहे. शंभूराजे छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान सुपे खुर्द आयोजित भव्य दिव्य क्रिकेटचा महासंग्राम छत्रपती चषक 2025. प्रथम पारितोषिक 51,395 मान्य ऋषिकेश झेंडे सामाजिक कार्यकर्ते. द्वितीय पारितोषिक 41,395 रुपये मान्य गौरव समगीर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी पुरंदर, एक मुख्य आयोजक आहे, ऑर्गनायझर आहे, एक तरुण मुलगा आहे. तृतीय पारितोषिक 31,395 डॉक्टर सुभाष शिवतारे जन हितार्थ हॉस्पिटल सासवड आणि मान्य ऋषिकेश समगीर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सुपे खुर्द. चतुर्थ पारितोषिक 21,395 पुष्कराज भैया जाधव युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट आणि चेतन मेमाने साहेब उपसरपंच पारगाव मेमाने. अतिशय सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चला बॅट्समन चला, वेळ घेऊ नका, उन्हाचा तडका जबरदस्त आहे. सलामीची जोडी आपण पाहिलं मैदानाच्या आत येताना आपल्याला जी पाहायला भेटते 2:58 झालेले आहे. मित्रांनो, आज 1 मे 2025 तर 11 मे 2025 ते 17 मे 2025 चलो एनको सातारा जिल्ह्यामध्ये स्पर्धेला प्रारंभ होतोय. कैलासवासी गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या स्मरणार्थ गोपीनाथराव मुंडे चषक सातारा जिल्ह्यामध्ये त्या स्पर्धेला प्रारंभ होतोय आणि बक्षिसाची पहिली रक्कम 1 लाख रुपये. लक्षात ठेवा, सातारा ह्याच महिन्यामध्ये त्या स्पर्धेला प्रारंभ होतोय. 11 मे ते 17 मे चलो एनको जिल्हा सातारा. आदरणीय सदाशिव खाडे साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यांचे सुपुत्र वैभवजी खाडे साहेबांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेला प्रारंभ होतोय. आमचे परम मित्र चला सामना चालू करा. पंच अधिकारी चला, आमचे परम मित्र आदरणीय मल्हारी शेठ खाडे साहेब संपर्क याची सर्वांनी नोंद घ्या. अक्षय सर चला. सामन्याला सुरुवात होती. 41 धावांचं लक्ष समोर आहे. उन्हाचा जबरदस्त तडाखा इथे जाणवतोय. चोवीस चेंडू 41 धावा 41 धावा 24 चेंडू
काहीसं सोपं आणि काहीसं अवघड लक्ष समोर ठेवलं गेलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं किरण बांगर आणि गौरव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. दोन्ही फलंदाज आपण पाहिलं उजव्या हाताने खऱ्या अर्थाने बॅटिंग करत असतात. गोलंदाजी मार्कवर आपण घनश्याम कोलते आपण पाहिलं गोलंदाजी मार्कवर असेल. सामन्याला सुरुवात होती आहे. पहिला चेंडू हो अतिशय सुंदर चेंडू लूज पद्धतीचा चेंडू खाली राहिलेला आहे. किपरच्या बस्तानामध्ये मित्रांनो हा सामना अतिशय सुंदर होणार आहे कारण आपोआप दोन्ही संघामध्ये नामांकित खेळाडूंचा भरणा आहे. वाह सुंदर फटका पाहायला भेटलेला ब्लॉक होल चेंडू होता. मनगटाच्या जोरावरती खेळलेला फटका अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आहे. 24 चेंडू आणि 41 धाब्यांचं काहीसं सोपं आणि काहीसं अवघड लक्ष जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. दिल्लीचे हे तख्त राखतो महाराष्ट्र माझा. दिल्लीला सुद्धा जे तख्त राखतो त्यामध्ये महाराष्ट्राचा अवश्य समावेश केला जातो. एक सुंदर फटका किरणच्या बॅटमधनं आणि पहा इथे चेंडू जाईल सीमा रे से बाहेर भीर भीर षटकार आणि षटकार दापल कर धावसंख्या 6 धावा. जब तक सफल ना हो जिंदगी अरे चैन का नींद त्यागो तुम कुछ किए बिना जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ओहो हलकं सापले नकार दिला गेलेला आहे. सुंदर चेंडू आहे. 24 चेंडू मध्ये 41 धावांचं लक्ष आहे. प्राजचं भव्य दिव्य मैदान आहे. एक सुंदर खेळपट्टी इथे पाहायला भेटते. हो हो पहा येतोय सच दिला फुलटॉच षटकार. 12 धावा आलेल्या. 5 बाद 40 धावा बनवले गेलेल्या श्री लक्ष्मीमाता क्रिकेट क्लब सर्व संघानं. तुम्हाला जर संधी आली ना मित्रांनो संधीचं सोनं करायचं असतं कारण संधी ही चोर पावलाने येत असते आणि येत असते आणि निघून जात असते. अरे जगाने पाहिलं त्याला रडताना जगाने आपण पाहिलं षटकार मारला बाद झाला आणि ज्यावेळी बाहेर आला ना मैदानावरतून त्यावेळी वैभव सूर्यवंशी रडत रडत बाहेर आला. म्हणजे त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये ज्या इच्छा होत्या त्या अपूर्ण राहिल्या. पहिला सामना IPL मधला त्यांचा. त्यानंतर मात्र त्या खेळाडूंनी मागे वळून पाहिलंच नाही. वा किरण एक सुंदर फटका डीप लोकांचा खेळाडू येतो चेंडूवरती. किरण बागरचा खेळ इथे संपुष्टात येतोय आणि 12 ह्या धावसंख्येवरती किरण बाद आहे. निबाटेल आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये कोण येतो पाहायला भेटेल. बॅट्समनचं नाव सांगा गौरव सर नाव सांगा त्यांचं. यस मनोज निबाटेल मनोज मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडू 41 धावा. काम ऐसा करे नाम हो जाए अरे नाम होते ही काम हो जाए. ताडाचा असो माडाचा ए परमेश्वरा जन्म दे झाडाचा आणि झाडाच्या सावली खाली बसलेले क्रीडा रसिक त्यांचे सरसे स्वागत असेल.
मनोजचं आपण इथे गौरवचं खातं खोललं गेलेलं आहे. 13 धावा धापल का जबरदस्त गरमीचं वातावरण, हवा पूर्ण स्टॉप झालेली आहे. क्रिकेट येथे थांबायला तयार नाही आहे. आणि जो क्रिकेटच्या प्रेमात पडला ना तो वेडा होत असतो, असा हा क्रिकेटचा खेळ आहे. हो, अतिशय सुंदर चेंडू अविनाश कटके यांचा इथे पाहायला भेटतो आहे. पहा येतोय सुंदर फटका पाहायला भेटला. वन बाउंड चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर चौकार. दापलकर धाव संख्या 17 धावा. आणि येथे पहा एका अप्रतिम झेल पकडला गेला. कधी सामना आपण पाहिलं पिसर्व संघ खेळतोय, कधी शिरूर संघ खेळतोय. दुसरा फलंदाज मनोज बाद. 17 खतरा काय असेल, कोणासाठी असेल, काय घडणार हे आपल्याला पाहायला भेटेल. सामना जेवढा सोपा आहे शिरूर संघासाठी तेवढा अवघड सुद्धा आहे. आमचे परम मित्र ज्यांनी मला या स्पर्धेमध्ये खास बोलवलं, आदरणीय आमचे अनिकेत सर यांचं आगमन होते, त्यांचं सरशी असं स्वागत, हार्दिक अभिनंदन. नाही वाटणार आधी नाही तो कधी नाही. आधी गायकवाड एक नावाजलेलं खेळ म्हणून आधी का पाहिलं जातं, जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. 14 चेंडू 24 धावांचं लक्ष्य. 14 गेंदे और 24 रन की कुल मिलाकर आवश्यकता है. फिर एक बार राउंड विकेट मारा होगा अविनाश कटके. अभी गायकवाड अभी नहीं तो कभी नहीं. ये सीधा 4 रन 21 रन 2 विकेट का खात्मा है. जीतने के लिए 20 रन की आवश्यकता है. 13 चेंडू 20 धावा. तेरह चेंडू 20 धावा 20 धावा. 13 चेंडू कभी खुशी है तो कभी गम है. बारा चेंडू 19 धावांचं लक्ष्य समोर आहे. दोन्ही संघाला विजयाच्या शुभकामना असतील. अरे ना कद बड़ा होता है, ना पद बड़ा होता है, ना कद बड़ा होता है, ना पद बड़ा होता है. अरे जो मुसीबत में खड़ा होता है वो सबसे ही बड़ा होता है. राहुल न्यू बॉलर आपण पाहिलं. राहुल मात्र गोलंदाजी मार्कवर आहे. बारा चेंडू 19 धावा 19 धावा आणि 12 चेंडू. रिव्हर्सिपचा एक सुंदर प्रयत्न केला होता. इथे वाईट चेंडू घोषित केला जातोय. 12 चेंडू मध्ये 18 धावांचं लक्ष्य. दापलकर आपण पाहिलं 23 धावा झालेल्या आहे.
काम ऐसा करो नाम हो जाए, अरे नाम हो तो ही काम हो जाए। ओहो पाय तो चेंडू हवेमध्ये असेल, शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये घनश्याम कोलते बडे कॅच, सुंदर जेल येते मग आपण पाहिलं टिपला गेलेला दाखल का आपण पाहिलं 3/23 धावा बनवले गेलेलं आहे। उन्हाचा जबरदस्त तडाखा ते जाणवतो, तुरळक हवाही जाणवतोय। 5 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं ही स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे। 30 एप्रिल ते 4 मे या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडते। चला बॅट्समन चला पटकन पळा, थोडे धावपळ करा। बॅट्समन नाव सांगा सर तुमचं। यस मयूर, नवाटर मयूर बैदरच्या आतमध्ये। फटाफट चेंडू, काय सुंदर चेंडू होते पाहायला भेटलेला आहे। निर्धार पद्धतीचा चेंडू खेळला गेलेला आहे। दहा चेंडू 18 धावांचं लक्ष्य। हो पाय त्याला कॅप्टन शॉट मारला गेलेला, आले 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 मयूरला परतावा लागेल। 9 चेंडू आणि पहा येथे 18 धावांचं लक्ष्य आहे। सामन्यावरती पुन्हा एकदा घट पकड मिळवतोय तो मात्र जयश्री लक्ष्मी माता क्रिकेट पिसरू हा संघ। हाणामारीच्या नादामध्ये आपण पाहिलं मयूरची विकेट गेलेली आहे। मानवाने मानवासाठी तयार केलेला खेळ, मग त्यामध्ये कोणताही खेळ असू द्या। आज आपण पाहिलं क्रिकेटला सुंदर दिवस आहे। नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये, नाव कळवत चला फलंदाज, तुम्हीच नाव सांगत चला। यस दिनेश, नो बॅटर आपण पाहिलं दिनेश मैदानाच्या आतमध्ये। सलामीला आलेला गौरव मात्र एका साईडला उभा आहे, शांत उभा आहे, तो खऱ्या अर्थात फक्त पाहत राहतोय मैदानाच्या आतमध्ये काय चाललेलं आहे। आर्करिस्ट मध्ये चेंडू आहे, अविनाश आपण पाहिलं चेंडूवरती असेल, लेग बाईकची धाव आहे। 4/24 धावा बनवल्या गेलेल्या आहे। 4/24 धावा इथे पाहायला भेटतात। विजयाचं समीकरण बदललंय। 8 चेंडू आणि 17 धावा। 17 कोणासाठी असेल खतरा, 8 पडली गाठ, कोण कोणाची लावतो वाट। 8 चेंडू आणि 17 धावांचं लक्ष्य। हो अतिशय सुंदर चेंडू येथे पाहायला भेटतोय। 7 चेंडू 17 धावांचं लक्ष्य। पहा मित्रांनो हा चेंडू लाखात देखलाय, अरे त्याचं नाव आहे 7 चेंडू आणि 17 धावा। 7 चेंडू 17 धावा, 17 धावा आणि 7 चेंडू, कायचं सोपं आणि कायचं अवघड लक्ष्य। ऑर्गनायझर कमिटी पुढील सामन्याचा पुकार करा। ऑर्गनायझर हो जबरदस्त प्रहार, हायटो मोठी फायटो मोठो, छत्रपतीचा छावा येथे मिळाला 6 धावा। आता 6 चेंडू मध्ये लागतात 11 धावा। एका षटकाराने पुन्हा एकदा सामना स्टार एलेवन शिरू संघाच्या पारड्यामध्ये येतोय, परंतु क्रिकेट हा निश्चितचा भाग आहे। शेवटचा चेंडू टाकीपर्यंत काय होईल सांगता येत नाहीये। 6 चेंडू 11 धावा, 11 धावा 6 चेंडू
राहुलने जे 5 चेंडू टाकले काय सुंदर होतं, परंतु शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आणि आल्यानंतर अशा पल्लवी झालेला आहे. परंतु आपण पाहिले ते आता कोण गोलंदाजी मार्कवर असेल. आयुष सलामीला बॅटिंग, सलामीला फलंदाजीसाठी येत असतो. सलामीला आपण पाहिलं श्री लक्ष्मी माता क्रिकेट क्लब अविनाश केटकर आणि आयुष ही जोडी येत असते. आयुषच्या हातामध्ये चेंडू असेल, इथे आपण पाहिलं 7 चेंडू मध्ये 11 धावांचं लक्ष आहे. सामना अतिशय सुंदर चालू आहे. चला आवरा. सहा चेंडू 11 धावा, 11 धावा आणि 6 चेंडू. सामना रंगतरंग अवस्थेमध्ये होतोय. वाईट चेंडू असेल, चेंडूला दिलेली प्रमाणाच्या बाहेर उंची, त्यानंतर त्यांचा अधिकारी आदरणीय भैया काकडे सरांनी वाईट चेंडू घोषित केला गेलेला. एक वॉर्निंग असेल आणि 6 चेंडू मध्ये 10 धावांचं लक्ष समोर आहे. छोटे बच्चे दिल के सच्चे, आपले सरसे स्वागत. वाह, शॉर्ट कव्हर, बिग गॅप, छत्रपतीचा छावा. येथे मिळाल्या 4 धावा आणि 5 चेंडू मध्ये आपण पाहिलं 6 धावांचं लक्ष. या जगात होता त्या षटकाराची गरज आहे. हो, जैल मात्र सोडलेला आहे. अप्रतिम चेंडू इथे पाहायला भेटलेला आहे. 4 चेंडू 5 धावांचं लक्ष. सामना रंगतरंग अवस्थेमध्ये. टाय सामना जर झाला तर सुपर पद्धतीने खेळवला जाईल. सामना याची नोंद घ्या. आणि येते चौकार. 40 धावा झालेल्या, 1 धावांचं लक्ष. द्या चेंडू द्या. तीन चेंडू 1 धाव. आणि येते पहा विजयी भव. षटकार, चेंडू फेका सरतो. धन्यवाद. आपण पहा सलामीला आलेला गौरव यांनी नाबाद खेळी केलेली आहे. 5 चेंडू मध्ये 17 धावांची खेळी केली. धन्यवाद. मी श्री लक्ष्मी माता क्रिकेट ह्याही संघाला लाख लाख शुभेच्छा देतोय आणि विजयी संघाला सुद्धा लाख लाख शुभेच्छा. यानंतर पुढील सामन्याचा पुकार ऑर्गनायझर कमिटी करतील.